नमो बुद्धाय, जय भीम। आजच्या 69व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने, त्याचबरोबर अशोक विजयादशमी निमित्ताने तमाम बौद्ध समाजातील बौद्ध उपासक उपासिकांना मंगलकामना, शुभकामना। आजचा दिवस बौद्ध उपासकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या शहरामध्ये तमाम 9 कोटी जनतेला बौद्ध धर्माची दीक्षा देऊन स्वतः धम्मांतर केले होतं। तो दिवस म्हणजे आजचा अशोक विजयादशमी आहे। आणि आजच्या अशोक विजयादशमी निमित्ताने आपल्या तमाम बौद्ध उपासकांना एवढाच उपदेश देऊ इच्छितो, संदेश देऊ इच्छितो की आज बाबासाहेबांनी सांगितलं, मागे खंडोबा आणि पुढे बुद्ध नको आहे, तरच बौद्ध धर्माची दीक्षा घ्या, असं बाबासाहेबांनी बौद्ध उपासक उपासिकांना कळकळीची सूचना दिली। तरी आपण आजच्या 69व्या अशोक विजयादशमी आपण संपन्न केली असं म्हणण्यास काय हरकत नाही। त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी पत्रकारांना धन्यवाद देतो, मंगल कामना देतो की आज अशोक विजयादशमी निमित्ताने त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी आग्रह केला। भीमटेकडी या परिसरामध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर 100 बेड हॉस्पिटल या हॉस्पिटलचं काम गेल्या वर्षापासून चालू आहे। गेल्या वर्षी मात्र आपण 50 बेड हॉस्पिटलचं काम पूर्ण केलं आणि ओपीडीचं उद्घाटन पालकमंत्री संजय भाऊ सिसाट यांच्या हस्ते आपण करून ओपीडी सुरू केली। आता उरलेलं 50 बेड हॉस्पिटलचं काम येत्या 3 महिन्यामध्ये आपण लोकांकरिता लोकांसाठी निर्माण केलेलं हॉस्पिटल म्हणजे डॉक्टर बी आर आंबेडकर 100 बेड हॉस्पिटल या हॉस्पिटलचं काम येत्या 2026 पर्यंत जागतिक परिषद आहे, ज्या जागतिक परिषदेला परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6व्या संगीतीला उपस्थित होते। 1954 मध्ये ही संगीती झाली। त्या संगीतीची प्रतिकृती म्हणून आपण विश्वशांती बुद्धविहार, भीमटेकडी, जटवाडा रोड, लेणी परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद या ठिकाणी आपण त्याची प्रतिकृती या ठिकाणी आपण घेत आहोत। त्या परिषदेला सुद्धा सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहावेत आणि त्याचबरोबर आजच्या अशोक विजयादशमीच्या शुभेच्छा देऊन मंगल कामना देऊन या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो। धन्यवाद, जय भीम। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.